चला क्वेश्चन लिहा. काल लास्ट काय झालं होतं? सेकंड पिरियडची एलिमेंट, सेकंड पिरियडची आयनर्शियल एनर्जी ना. हा ठीक आहे, चला लिहा. फाइंड I1 ऑफ थर्ड पिरियड. फाइंड I1 ऑफ थर्ड पिरियड. I1 ऑफ थर्ड पिरियड फाइंड करा. चला, कुठले कुठले एलिमेंट्स असतात? सोडियम, सोडियम कुठले कुठले एलिमेंट्स असतात सांगा? कुठले कुठले एलिमेंट्स असतील? सोडियम, सोडियम, मॅग्नेशियम, नंतर ॲल्युमिनियम, नंतर सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन. ठीक आहे, हे काय झाले त्यांचं? हे झाले एलिमेंट्स, हे झाले एलिमेंट्स, हे काय झाले? एलिमेंट्स. आता एलिमेंट झाल्यानंतर आपण काय लिहितोय? काय लिहितो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याचं लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 3s1 इथे येईल, 3s1 इथे, 3s2 इथे, 3p1 इथे, 3p2, 3p3, 3p4, 3p5 and 3p6. आता काय करायचंय? फुल्ली फिल्ड आणि हाफ फिल्डला मार्क करायचंय. तर हा एक आहे, त्याच्यानंतर हा एक आहे आणि हा एक आहे. तर काय करेल? नेक्स्ट नेबर वरती जम्प करेल. सेल सेम आहे तर नेक्स्ट नेबर वरती जम्प करेल. हा कुठून कुठे जाईल? हा इथून इथे जाईल, त्याच्यानंतर हा इथून इथे जाईल, बरोबर. तर लास्टला काय येईल? फायनल ऑर्डर काय येईल? फायनल ऑर्डर काय येईल? फायनल ऑर्डर काय येईल सांगा? Na, नंतर ॲल्युमिनियम, नंतर Na, नंतर ॲल्युमिनियम, नंतर मॅग्नेशियम, नंतर सिलिकॉन, नंतर सल्फर, नंतर फॉस्फरस, नंतर क्लोरीन आणि नंतर आर्गॉन. दिस इज फायनल ऑर्डर. दिस इज काय? IE1 ऑफ थर्ड पिरियड. सोडियम का घ्यायचं नाही म्हणजे? नाही 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 नाही, सोडियम हाफ फील्ड हा पीच्या बाबतीत असेल ना, असा हाफ फील्ड 1 2 3. सोडियम कुठे घेऊ आपण? सोडियम नाही घेता येणार त्याच्यामध्ये. हा एफसेल हाफ मध्ये एवढा इफेक्ट पडत नाही म्हणून ते काही कन्सिडर नाही केलं जात. बुक मध्ये पण तसं नाहीये, बुक मध्ये पण हीच ऑर्डर आहे सेम. तुम्हाला शिकवलं काय? IE3 किती वाजले? 10 मिनिटं उशिरा. म्हणजे तुम्ही 7:15चा क्लास आले की 7:30ला येता, 7:30चा क्लास आले की 7:45 वाजता येता. जावा हॉस्टेलमध्ये, नाश्ता करून या. आज काय प्रॉब्लेम आहे? आज काय प्रॉब्लेम झाला होता? मग त्यांना सांगा ना मग तसं. सांगितले हा 2 दिवसात. पटकन सांगायचं त्यांना, पटकन करा म्हणा काय तर. आणि तुमचं काय आहे? तुम्ही 7:15चा क्लास आला की 7:30ला येता ना, मग आज 7:30ला यायला काय झालं तुम्हाला? हा करे यार मग, आज 7:30ला यायला काय झालेलं? मी बघा इथून पुढे मी खपून घेणार नाही हा उशिरा आलेलं. चला
झालं का? पहा लक्ष द्या इकडे. I1 ऑफ थर्ड पिरियड हे थर्ड पिरियडचे एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, लक्ष द्या. दीज आर द एलिमेंट्स ऑफ थर्ड पिरियड. ओके, फर्स्ट आयनायझेशन एनर्जी काढायची आहे. आता त्याला फुल्ली फिल्ड आणि हाफ फिल्ड आपण काय केलं, मार्क केलंय. ठीक आहे, आता तो काय करतो, नेक्स्ट नेबर वरती डॉमिनेट करेल, नेक्स्ट नेबर वरती डॉमिनेट करेल. ठीक आहे, हे आहे. सेकंड आयनायझेशन एनर्जी काढा थर्ड पिरियडची. थर्ड पिरियडची सेकंड आयनायझेशन एनर्जी काढा. सेकंड आयनायझेशन एनर्जी ऑफ थर्ड पिरियड. Second ionization energy of third period. बरोबर. सोडियम एकदम लास्टला जाईल ना. 2s 2p6 आहे ना तिकडे, त्यामुळे. काल तुमच्या दोघांना मी ऑफिस मध्ये या सांगितलं होतं, आले होते तुम्ही कधी? परत या आज, मी असताना या. सेकंड आयनायझेशन एनर्जी ऑफ थर्ड पिरियड सांगा. सेकंड आयनायझेशन एनर्जीच्या वेळेस सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 2p6 याचं 3s1 याचं. आधी एलिमेंट्स लिहा. चला, एलिमेंट्स काय? सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. 2p6 याचं 3s1, 3p 3s2.
3s2 इकडे 3p1 3p2 3p3 3p4 and 3p5. आता कशाचं आहे सल्फर, त्यानंतर हा आणि त्यानंतर हा, बरोबर. तर हा काय करेल इथे, बरोबर. हा काय करेल, हा इथे नाही येणार ना, कारण आता पहा जे इथून सगळ्यात ना थर्ड सेल आहेत आणि इथे काय आहे सेकंड सेल आहे. तर हा कुठे जाईल, डायरेक्ट सगळ्यांना डॉमिनेट करेल, हा डायरेक्ट सगळ्यांना डॉमिनेट करेल, डायरेक्ट सगळ्यांना डॉमिनेट करून कुठे जाईल एकदम पुढे, हो की नाही. सगळ्यांना डॉमिनेट करून पुढे जाईल, हा कुठे जाईल इथे आणि हा इथे, बरोबर हो की नाही. आता फायनल ऑर्डर काय येईल, फायनल ऑर्डर काय येईल, मॅग्नेशियम, मॅग्नेशियम नंतर नंतर सिलिकॉन, नंतर ॲल्युमिनियम, नंतर फॉस्फरस, नंतर क्लोरीन, नंतर सल्फर, नंतर नंतर काय येईल अर्गॉन अँड देन सोडियम. सोडियमची सगळ्यात जास्त राहील, हो की नाही. स्किनो सेकंड आयनायझेशन एनर्जी ऑफ थर्ड पिरियड. चलेगा लिया. Ionization energy of S and P block elements. Ionization energy of S and P block elements. Ionization energy of S and P block elements. S and P block elements. Ionization energy of S and P block element. ठीक आहे पहा एस ब्लॉक मध्ये जो सेकंड पिरियड आहे, सेकंड पिरियड ची ऑर्डर काय होईल सांगा बरं. लिथियम, त्याच्यानंतर लिथियम, त्याच्यानंतर सांगा सांगा बोरॉन येईल ना, बोरॉन, नंतर बेरिलियम, नंतर कार्बन, नंतर ऑक्सिजन, नंतर नायट्रोजन, नंतर क्लोरीन आणि नंतर निऑन, बरोबर. इथे सांगा सोडियम, सोडियम नंतर सोडियम नंतर ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम नंतर मॅग्नेशियम, मॅग्नेशियम नंतर सिलिकॉन, सिलिकॉन नंतर सल्फर, सल्फर नंतर फॉस्फरस, फॉस्फरस नंतर क्लोरीन, क्लोरीन नंतर अर्गॉन, बरोबर असंच ना, हो की नाही. त्याच्यानंतर कॅल्शियम, त्याच्यानंतर आपलं पोटॅशियम, पोटॅशियम नंतर कोण येईल, कोण येईल स्कॅन्डियम नाही गॅलियम. SMP ब्लॉक पाहतोय ना आपण, काय येईल गॅलियम, नंतर कॅल्शियम, नंतर जर्मेनियम, नंतर सेलेनियम, नंतर आर्सेनिक, नंतर ब्रोमीन अँड क्रिप्टॉन. ठीक आहे, इथपर्यंत जो आहे तो काय इरेग्युलर ट्रेंड आहे की नाही, इथून इथपर्यंत जो काय आहे इरेग्युलर ट्रेंड आहे, इरेग्युलर ट्रेंड आहे, हो की नाही. इथून इथपर्यंत काय आहे इरेग्युलर ट्रेंड आहे आणि बाकीचं काय असेल रेग्युलर ट्रेंड असेल. म्हणजे काय असेल सांगा, RB इज ग्रेटर दॅन SR, नंतर इंडियम कोणी पुढे SN, SB, TI आणि
आणि XE, ठीक आहे. त्याच्यानंतर CS, BA, TL, RB, बिस्मथ, PO, AT अँड RN. इथून इथपर्यंत काय रेग्युलर ट्रेंड आहे, रेग्युलर ट्रेंड. ठीक आहे, लिहा फास्ट. कुठे हा मग लिहा ना, लिहा नाही तर PB लिहा, PB. कळतंय का? नेक्स्ट लिहा आयनायझेशन एनर्जी इन ग्रुप. आयनायझेशन एनर्जी इन ग्रुप ब्रॅकेट मध्ये लिहा SNP ब्लॉक. SNP ब्लॉक. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट लिहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन does not affect ionization energy of element. Electronic configuration does not affect ionization energy of element which belongs to group because valence shell electronic configuration is same. Valence shell electronic configuration is same. Valence shell electronic configuration is same. दिसतंय ना? पिरियड मधलं पाहिलंय आपण, त्याच्यानंतर आता कशामधलं पाहायचंय? ग्रुप मधलं पाहायचंय. ग्रुप मध्ये काय होतं तर
ठीक आहे. ग्रुप मध्ये काय होतं पहा. मला सांगा पहिला ग्रुप कुठला आहे? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, रुबेडियम, सीझियम अँड फ्रान्सियम. ओके, ठीक आहे. याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 1s1, याचं 2s1, 3s1, 4s1, 5s1, 6s1 आणि 7s1. ठीक आहे. आता मला सांगा टॉप टू बॉटम आपण गेलो, तर काय होते? सेल इन्क्रीज होते. सेल इन्क्रीज झाली तर डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन हे काय होईल? इन्क्रीज होईल. डिस्टन्स जर इन्क्रीज झालं तर न्यूक्लिअर अट्रॅक्शन काय होईल? कमी होईल का वाढेल? कमी होईल. डिस्टन्स इन्क्रीज झालं तर काय होईल? न्यूक्लिअर अट्रॅक्शन कमी होईल. बरोबर. न्यूक्लिअर अट्रॅक्शन जर कमी झालं तर न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला कमी पॉवरने अट्रॅक्ट करेल, तर इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होऊ शकतो. मग इलेक्ट्रॉन इझिली इथला रिमूव्ह होऊ शकतो का इथला रिमूव्ह होऊ शकतो? फ्रान्सियमचा का सोडियमचा? फ्रान्सियमचा. ठीक आहे. म्हणजे याला काढण्यासाठी लागणारी एनर्जी काय? कमी असेल. याला काढण्यासाठी एनर्जी काय असेल? कमी असेल. आणि याला काढण्यासाठी एनर्जी काय असेल? जास्त असेल. ठीक आहे. तर एनर्जी, आयोनायझेशन एनर्जी काय असेल? समजतंय का? समजतंय? ठीक आहे, कळालं? हा, तसंच सेम कशाच येईल? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बॅरियम. सांगा इथे पण काय येईल? असाच ट्रेंड येईल, हो की नाही? इथे पण काय येईल? असाच ट्रेंड येईल, हो की नाही? त्याच्यानंतर कुठला ग्रुप आहे? बोरॉन फॅमिली. ठीक आहे. बोरॉन फॅमिली, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. एन घेत नाही ना सहसा, कारण ते रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स असतात, NH. म्हणून इथे पण काय ट्रेंड येईल? इथे पण काय ट्रेंड येईल? असा ट्रेंड येईल. बरोबर, असाच ट्रेंड येईल. बरोबर. पण हे काय? हे रॉंग आहे. असा ट्रेंड बोरॉन, मी तुम्हाला सांगितलं बोरॉन फॅमिली कुठली फॅमिली आहे? क्रांतिकारी फॅमिली आहे. तिथं काय होतं? एक्सेप्शन येतात. तिथे काय होतं? एक्सेप्शन्स येतात, है ना? हा क्वेश्चन आतापर्यंत तर विचारलेला नाही, पण विचारू शकतात. ठीक आहे. आता बघा, बोरॉन फॅमिलीचं जे आयनायझेशन एनर्जी आहे ती कशी लक्षात ठेवायची पहा. बोरॉन फॅमिलीची आयनायझेशन एनर्जी आहे ती कशी लक्षात ठेवायची पहा. हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? डब्ल्यू आहे की नाही? डब्ल्यू हा कोण आहे? करे एवढा वेळ का? मग मी काय करू? तू रोज माझ्या लेक्चरला नाहीये? हा, वही कम्प्लीट आहे का? सगळी कम्प्लीट आहे का? ऍटॉमिक स्ट्रक्चर, पिरियोडिक टेबल. हा, आज दाखव मला वही. हे काय आहे? डब्ल्यू 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 पेड़ के नीचे क्या है? 10 करोड़. धमाल पिक्चर पाहिला तुम्ही? धमाल, रितेश देशमुखचा पाहिला ना? तर पार्ट 2 पार्ट 3 आहे प्रॉपर धमाल. तिथं काय ते डब्ल्यू पेड़ के नीचे आहे काय असतं? गोवा में एक बड़ा. पाहिला नाही तुम्ही धमाल पिक्चर? हा, कोणी पाहिलाय? अच्छा, ठीक आहे. तुम्ही नाही पाहिला धमाल? बा इथं डब्ल्यू ला काय करा, इथून एक किक मारा, म्हणजे लात मारा. ठीक आहे. आता मग हा डब्ल्यू कसा होईल सांगा? असा होईल की नाही? असा होईल डब्ल्यू, असा होईल की नाही डब्ल्यू? बरोबर. इथून जर किक मारली लेफ्ट साइडनी तर डब्ल्यू असा होईल. बरोबर. आता एलिमेंट्स फिल करा. पहिला कुठला आहे? बोरॉन, नंतर ॲल्युमिनियम, नंतर कोण आहे? गॅलियम, नंतर इंडियम, नंतर टीएल. ठीक आहे. आता कम्पेअर करायची तर सगळ्यात जास्त आयनायझेशन एनर्जी कशाची येईल? सगळ्यात वरती कोण आहे? सगळ्यात वरती? बोरॉन. बोरॉनच्या नंतर कोण आहे? टीएल.
टीएल आहे ना, बघा ना इथं, इथं कोण आहे टीएल, टीएल नंतर गॅलियम, गॅलियम नंतर एल आणि एल नंतर इंडियम. तर त्याची ऑर्डर काय येईल अशी. दिस इज द ऑर्डर ऑफ बोरॉन फॅमिली. नायट्रोजन फॅमिली तर सेम सेम, इथं पण काय येईल असेल, इथं पण नायट्रोजन आपलं ऑक्सिजन आपलं कार्बन फॅमिली सेम असेल, नायट्रोजन फॅमिली पण दिस, ऑक्सिजन फॅमिली पण दिस, इथं पण दिस, काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. ठीक आहे. फक्त बोरॉन फॅमिलीमध्ये इरेग्युलर ट्रेंड येतो, बाकी सगळ्यांमध्ये रेग्युलर ट्रेंड आहे. ठीक आहे, समजलं, लिहा हे. हे झालं होतं तुम्हाला जेई नीट सांगितलेलं, बोरॉन मध्ये इरेग्युलर ट्रेंड आहे. तिथं काही ट्रिक वगैरे सांगितली होती का मग? एक्सेप्शन. एक्सेप्शन मग असंच लिहून दिलेलं सगळं. मॅडमने काही ट्रिक वगैरे नव्हती सांगितली वैष्णवी? पुढच्या वर्षी आलेन ऑफलाईन आहे बेटा, ऑफलाईन मस्त मजा येईल शिकवताना. एक्सेप्शन हे इथपर्यंत लिहा, नंतर मला पॉइंट्स लिहून द्यायचे. बरं सगळंच लिहा, नंतर मी पॉइंट्स लिहून देतो. सगळंच लिहा. हम्म. हो गया, झालं का? लिहा. आयनायझेशन एनर्जी ऑफ गॅलियम. Ionization energy of gallium is more than expected, due to poor shielding of 3D electron. लिहा. Next point, ionization energy of thallium is more than expected due to poor seeding of, काय सांगा, तुम्हाला विचारतोय मी. poor seeding of 4f electron. ठीक है. ठीक है, एफ इलेक्ट्रॉन येईल तिथे फक्त. ठीक आहे. नेक्स्ट हेडिंग लिहा, आयनायझेशन एनर्जी ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. या
Ionization energy of d block elements. Ionization energy of d block elements is irregular in both group and period. In both group and period. मला सांगा IE1 3D सिरीज मध्ये सगळ्यात जास्त कशाची असेल? 3D सिरीज मध्ये IE1 सगळ्यात जास्त कशाची असेल? थ्री डी सिरीज मध्ये IE1 सगळ्यात जास्त कशाची असेल? 3D सिरीज पिरियड मध्ये झिंकची असेल, बरोबर की नाही? लिहा IE1 of zinc is maximum in 3D series. कळतंय का? झिंक का असेल? का असेल झिंक? का असेल झिंक? वाय झिंक? का झिंक का? मोस्ट स्टेबल आहे. मोस्ट स्टेबल काय? का मोस्ट स्टेबल आहे तो? फुल्ली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. फुल्ली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. झिंकचा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं? धीरज. झिंकचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं? पाठीमागं पाहू नको, असंच सांग मला. हा सांग ना मग. मला सांग, इथं सांग ना. पहिलं काही सांग. 1s1 हिरो पुढे लक्ष दे. सांग. 3D10. 3D10 हे काय? फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बस खाली फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, बरोबर आहे. म्हणून तो काय येईल? मोस्ट स्टेबल येईल. तर IE1 3D सिरीज मध्ये सगळ्यात जास्त कशाची असेल? झिंकची. ठीक आहे, उभं राहा. चल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांग सोडियमचं. काढून दाखवतोस? सांगायचं नाही. सोडियमचा ऍटॉमिक नंबर सांग किती आहे? तर 1s. हा 1s2 1s2 2p6. हा पुढे 3 श्रीनाथ. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बस. सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? ऍटॉमिक नंबर ऑफ सोडियम
सांगू नको अरमाना, मी काल सोडून दिलं. आज आज मला जर ऐकू आलं ना, मी आज सोडणार नाही. हा सांग. मॅग्नेशियम. इथं बघ, इथं, तिकडे नको बघू, इकडे बघ माझ्याकडं. क्लोरीन. क्लोरीन. बसा खाली. चला नेक्स्ट सांगा. IE2 3D सिरीज मध्ये सगळ्यात जास्त कशाची? IE2 3D सिरीज मध्ये सगळ्यात जास्त कशाची? काढा. IE3 सगळ्यात जास्त कशाची? झिंकचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? झिंकचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 3D10 आणि त्याच्या आधी कोण आहे? 4s2. बरोबर की नाही? 4s2 3D10. त्याचं कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 4s1 3D10. बरोबर. आता IE1 काढायची. IE1 तिथं दोन्ही फुल्ली फिल्ड आहेत. दोन्ही फुल्ली फिल्ड आहेत म्हणजे IE1 कशी जास्त असेल? झिंकची. बरोबर. आता IE2 फाइंड करायची. तर IE2 फाइंड करताना सांगा इथं काय असेल? इथं काय असेल? 3D10. एक इलेक्ट्रॉन हा जाईल ना, बरोबर की नाही? यातला काय होईल? 4s1 3D10. हा याच्यावरती डॉमिनेट करेल. तर काय असेल? कॉपरची ग्रेटर दॅन IE2 इज ग्रेटर दॅन दिस. ठीक आहे, बरोबर की नाही? IE2 कशी जास्त असेल? कॉपरची. बरोबर. आता IE3 फाइंड करा. IE3 फाइंड करा. IE3 फाइंड करताना इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 3D9 आणि इथे 4s0 3D10. हो की नाही? तर कशी जास्त असेल? परत झिंकची. थर्ड आयनायझेशन एनर्जी कशाची असेल? झिंकची. लिहा. सेकंड IE2 of Cu is maximum in 3D series. IE2 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 of Cu is maximum due to fully filled 3D subshell. Due to fully filled 3D subshell. Fully filled 3D subshell. Next लिहा. IE3 of zinc is maximum in 3D series. IE3 of zinc is maximum in 3D series. Is maximum in 3D series. ठीक है, समझलं? नेक्स्ट लिहा. D block in group. D block in group. D block in group. D block in group. ठीक आहे. पहा ग्रुप मध्ये काय होईल पहा. ब्रॅकेट मध्ये लिहा
एक्सेप्ट थर्ड बी, एक्सेप्ट थर्ड बी, एक्सेप्ट थर्ड बी, एक्सेप्ट थर्ड बी. थर्ड बी चे एलिमेंट सांगा बरं कुठले कुठले आहेत. स्कॅन्डियम, वाय, एल ए आणि एसी. ठीक आहे. आता थर्ड बी मध्ये आपण टॉप टू बॉटम गेलो तर साईज काय होईल? इन्क्रीज होईल. ठीक आहे. साईज इन्क्रीज झाली तर आयनायझेशन एनर्जी काय होईल? डिक्रीज होईल. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त कशाची येईल? एससी. ठीक आहे. ठीक आहे. बरोबर. ठीक आहे. कळलं? आता पहा, हे झालं थर्ड बी साठी. पण बाकीच्यांसाठी काय होतं लक्ष द्या. बाकीच्यांसाठी काय होतं पहा. मी जर 3D वरनं 4D पर्यंत गेलो, 3D वरून 4D पर्यंत गेलो, 3D वरून 4D पर्यंत गेलो, तर मला सांगा साईज काय होते? इन्क्रीज होते का डिक्रीज होते? साईज काय होते? इन्क्रीज होते. साईज काय होते? इन्क्रीज होते. तर आयनायझेशन एनर्जी काय होईल? आयनायझेशन एनर्जी काय होईल? डिक्रीज होईल. आयनायझेशन एनर्जी काय होईल? डिक्रीज होईल. ठीक आहे. पण मी जर 4D वरनं 5D पर्यंत गेलो, 4D वरनं 5D पर्यंत गेलो, ठीक आहे. ज्याला येईल त्यांनीच हात वरती करायचा आहे. ज्याला येईल त्यांनीच हात वरती करायचा आहे. ठीक आहे. साईज काय होईल सांगा? साईज काय होईल 4D वरनं 5D पर्यंत गेल्यावर? काय होईल? साईज काय होईल? ज्याला येईल त्यांनी हात वरती करा. एकाला पण नाही येत. एक जण पण नाही. एक जण पण नाही. अरमान, शंभू, मग हात वर करायला काय झालं? तेच विचारतो ना मी. ज्याला येईल त्याने हात वरती करा. हा, 3D सिरीज वरनं 5D पर्यंत. ही 3D सिरीज आहे. याचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 3D असतं ना, म्हणून याला 3D सिरीज म्हणतात, याला 4D सिरीज म्हणतात. याला काय म्हणतात? 5D सिरीज. ही 6D सिरीज. ठीक आहे. 4F कुठे येईल मधात? 3D सिरीज वरनं 4. मी लिहून दिले ना, पहा ना, लिहून दिलं होतं ना मी. कशामध्ये? ज्यावेळेस ऍटॉमिक साईज शिकवत होतो त्यावेळेस 3D to 4D साईज काय असते? सेम असते. बरं, सेम का असते? लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन मुळे. तिथे लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन होतं म्हणून त्यांची साईज काय? सेम आहे. ठीक आहे. इथं काय साईज काय सांगा? साईज काय? सेम आहे. बरोबर आहे. बरं, झेड काय होईल सांगा? झेड काय होईल इथून इथपर्यंत गेल्यावर? इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? इन्क्रीज होईल. झेड जर इन्क्रीज झाला न्यूक्लिअर अट्रॅक्शन काय होईल? न्यूक्लिअर अट्रॅक्शन काय होईल? डिक्रीज होईल का इन्क्रीज होईल? हा, न्यूक्लिअर अट्रॅक्शन काय होईल? अरे झेड इन्क्रीज झालाय. इन्क्रीज होईल ना, साईज सेम आहे. न्यूक्लिअर अट्रॅक्शन काय होईल? इन्क्रीज होईल. न्यूक्लिअर अट्रॅक्शन काय होईल? इन्क्रीज होईल. न्यूक्लिअर अट्रॅक्शन इन्क्रीज झालं तर आयनायझेशन एनर्जी काय होईल? डिक्रीज होईल का इन्क्रीज होईल? इन्क्रीज. न्यूक्लिअर अट्रॅक्शन वाढतायत, आयनायझेशन एनर्जी जास्त लागेल. न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला जास्त पॉवरने अट्रॅक्ट करतोय, त्याला इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी जास्त एनर्जी लागेल. आयनायझेशन एनर्जी इन्क्रीज होईल. ठीक आहे. समजलं? तर 3D सिरीज मध्ये जर असं असेल सपोज TI, ZN आणि HF, ठीक आहे, तर इथून इथपर्यंत गेलं तर आयनायझेशन एनर्जी काय होते? डिक्रीज होते. म्हणजे सगळ्यात कमी याची. आपण इथून इथपर्यंत गेल्यावर काय होईल? आयनायझेशन एनर्जी इन्क्रीज होईल. म्हणजे असं कळतंय का? कळतंय? लिहा हे.
नेक्स्ट लिहा आयनायझेशन एनर्जी ऑफ 5D एलिमेंट्स. Ionization energy of 5D elements is more as compared to ionization energy of 4D elements. Is more as compared to ionization energy of 4D elements of same group because 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 काय सर reason electron of 5D experience more nuclear attraction more nuclear attraction as compared to electron of 4D ठीक है. इंपॉर्टेंट पॉइंट्स लिया, इंपॉर्टेंट नोट्स. Yeah, ionization energy is observed for isolated gaseous atom सॉलिड लिक्विड साठी ऑब्झर्व होईल का? नाही, फक्त कशासाठी ऑब्झर्व होते? गॅसेस साठी. ठीक आहे. नेक्स्ट लिहा आयनायझेशन एनर्जी युनिट्स ऑफ आयनायझेशन एनर्जी असेल लिहा युनिट्स ऑफ आयनायझेशन एनर्जी. फर्स्ट युनिट लिहा, फर्स्ट युनिट इथे लिहून देतोय पहा इलेक्ट्रॉन होल्ड पर ॲटम दुसरे युनिट लिहा जूल पर मोल. तिसरे युनिट लिहायचं किलो जूल पर मोल. तिसरे युनिट किलो जूल पर मोल. चौथं युनिट कॅलरी पर मोल. नेक्स्ट ionization energy of atom is always positive. ठीक आहे. पहा सपोज एखादा ऍटम आहे ए नावाचा, त्याच्यातनं आपण हा गॅसेस स्टेट मध्ये त्याच्यातनं आपण एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. ठीक आहे. तर याची जी आयनायझेशन एनर्जी ती कशी असेल? ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे. ज्याची एनर्जी पॉझिटिव्ह असते ती रिॲक्शन एंडोथर्मिक असते का एक्झोथर्मिक असते? बरं, एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय ते सांगा मला आधी. व्हॉट इज मीन बाय एंडोथर्मिक रिॲक्शन? हीट एनर्जी ऍब्झॉर्ब होते. आणि एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे एनर्जी काय होते? रिलीज होते. आयनायझेशन एनर्जी पॉझिटिव्ह आहे तर ती एंडोथर्मिक असेल का एक्झोथर्मिक असेल? एंडोथर्मिक. का एंडोथर्मिक? कारण तिथे आयनायझेशन एनर्जी पॉझिटिव्ह आहे म्हणून. ठीक आहे. ही काय असेल? ऑलवेज एंडोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. ऑलवेज काय असेल? एंडोथर्मिक रिॲक्शन लिहा आहे.
ठीक है। नेक्स्ट लिया आयनाइजेशन एनर्जी ऑफ निगेटिवली चार्ज मेटल आयन। आयनाइजेशन एनर्जी ऑफ negatively charged metal ion. Ionization energy of negatively charged metal ion. मेटल आयन कसा आहे मेटल आयन निगेटिव्हली चार्ज। ठीक आहे, आता याच्यातनं काय करायचं आपल्याला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे। एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे म्हटलं इथं चार्ज कुठला येईल सांगा? चार्ज नाही येणार, कारण एक इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह केला तर चार्ज नाही येणार, इथे काय येईल एक इलेक्ट्रॉन। ठीक आहे, आता ही जी आयनायझेशन एनर्जी असते ही काय असते पॉझिटिव्ह, कारण आयनायझेशन एनर्जी ऑलवेज काय असेल पॉझिटिव्ह, किंवा मेटल आयनची आयनायझेशन एनर्जी निगेटिव्ह पण असू शकते। ठीक आहे, ठीक आहे, लिहा ते। क्वेश्चन लिया, क्वेश्चन लिया। Which of the following statement is correct? Which of the following statement is correct? Option A लिया ionization energy of ionization energy of ionization energy is always positive असेल या ionization energy is always positive. Ionization energy is always positive. Option B लिया ionization energy of atom is always positive. Ionization energy of atom is always positive. नेक्स्ट सी लिया आयनायझेशन एनर्जी ऑफ इथे लिहितोय पहा ऑक्सिजन इज ग्रेटर दॅन नायट्रोजन. ऑक्सिजन इज ग्रेटर दॅन नायट्रोजन. ऑप्शन डी लिया आयनायझेशन एनर्जी ऑफ बोरॉन इज ग्रेटर दॅन बेरिलियम. सिंगल करेक्ट. ज्याला येईल त्याने हात वरती करायचा. आन्सर द्या. सांग शंभू. बी. बी इज करेक्ट आन्सर. का बी? आयनायझेशन एनर्जी पॉझिटिव्ह पण असते निगेटिव्ह पण असू शकते. ठीक आहे, पण आयनायझेशन एनर्जी ऑफ ऍटम ही ऑलवेज काय असते पॉझिटिव्ह असते. ठीक आहे, ठीक आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? चुकीचं आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? चुकीचं आहे. चुकीचं आहे ना? बरोबर. का चुकीचं आहे अरमान? स्टेटमेंट 3 काय लिहिलं ते सांग मला. स्टेटमेंट 3 काय? अरे ऑप्शन 3 काय? ऑप्शन 3 नायट्रोजन. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? का चुकीचं आहे? नायट्रोजन आधी येतो. कुठं बघ, नायट्रोजन आधी आहे का ऑक्सिजन? बघ बरं पिरियडिक टेबल मध्ये कोण आधी आहे? हा मग नायट्रोजन आधी येतो, ऑक्सिजन नंतर येतो. म्हणून
लेफ्ट टू राईट जाताना आयनायझेशन एनर्जी इन्क्रीज होते. इन्क्रीज होते का डिक्रीज होते? बरं, काय इन्क्रीज होते? काय इन्क्रीज होते? नेक्स्ट. सांग, हे स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे? का चुकीचं आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांग बरोबर सांगतोय सांग. नायट्रोजनचं आधी येत आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नंतर ऑक्सिजनचं येत आहे, म्हणून म्हणून मग हा सांगा श्रीनाथ. ऑक्सिजन खाली येतोय कुठे? खाली कुठे येतोय? हा शंभू, हे स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे? का चुकीचं आहे? हा ते डॉमिनेट करतो है ना. बस नेक्स्ट क्वेश्चन लिहा. विच ऑफ द फॉलोइंग, तुम्ही चौघांना मी जे शिकवतो ते समजतंय का रे? हा समजतंय का? बरं, आता त्यांनी जे आन्सर दिले ते समजलं का? हा मग सांगायला काय झालं होतं? हा कसा? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? Yeah, ionization energy is always positive. Ionization energy is always positive. स्टेटमेंट बी हे लिहा. हे स्टेटमेंट बी लिहा, हे म्हणजे ऑप्शन बी. ऑप्शन सी हे लिहा. ऑप्शन सी हे लिहा. ऑप्शन डी लिहा. आयनायझेशन एनर्जी ऑफ सोडियम इज ग्रेटर दॅन मॅग्नेशियम. सोडियम इज ग्रेटर दॅन मॅग्नेशियम. सांगा काय असेल करेक्ट? ज्याला येईल त्याने हात वरती करायचा.
ज्याला येईल त्याने हात वरती करायचा. 1 2 सांग अनुष्का. ऑप्शन नंबर ए काय आहे? हा नंतर नंतर सोडियमची पण जास्त असेल ना, मॅग्नेशियमची जास्त असेल. ठीक आहे, ऑप्शन ए इज करेक्ट. तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सोपी जाते का अनुष्का? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग आहे. हा मोल कन्सेप्ट कशाचा भाग होता? फिजिकल केमिस्ट्री, ऍटॉमिक स्ट्रक्चर, फिजिकल केमिस्ट्री. ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीतला हा बेसिक चॅप्टर आहे. हे जर नाही आलं तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री काही येत नाही. ठीक आहे. हा चला, ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. ऑर्गनायझेशन एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आयनायझेशन पण ऑप्शन मध्ये ऑप्शन तसे फिरवलेत ना, ऑप्शन तसे फिरवलेत तर त्यानुसार जावं लागेल. बरोबर की नाही? समजतंय? ऑप्शन वाईज जायचं. ऑप्शन माझा तिथं असं नाही की तिथं ऍटमची आयनायझेशन एनर्जी पॉझिटिव्ह आहे मग तिथं ऍटम दिलं नाही, असं नसतं. चला नेक्स्ट क्वेश्चन. निऑन टू निऑन प्लस जायला एक्स इलेक्ट्रॉन व्होल्ट आयनायझेशन एनर्जी लागते आणि निऑन प्लस टू निऑन 2 प्लस जायला वाय इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी लागते. सांगा, एक्स ग्रेटर दॅन असेल का वाय ग्रेटर दॅन असेल? एक्स इज ग्रेटर दॅन वाय असेल का वाय इज ग्रेटर दॅन एक्स असेल? ज्याला येईल त्याने हात वरती करायचं. सांग दशरथ. सांगा दशरथ राव. सांगा सांगा दशरथ राव, पाऊस पडेल काय? सांगा. वाय इज ग्रेटर दॅन एक्स. का वाय इज ग्रेटर दॅन एक्स? फर्स्ट इलेक्ट्रॉन मूव्ह करायचे केमिस्ट्री त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी सेकंड इलेक्ट्रॉन मूव्ह करायचे. अच्छा ठीक आहे. पहा ते बरोबर आहे पण ते इथे नाही लागू होणार. ठीक आहे. हा कोण आहे सांगा? नोबेल गॅस आहे की नाही? नोबेल गॅस आहे की नाही? हा ठीक आहे. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय काय? आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय याचं? 2p6. ठीक आहे. 2p6 वरनं कुठे जातोय तो? 2p5. हा फुल्ली फिल्ड आहे की नाही? फुल्ली फिल्ड आहे की नाही? हो की नाही? बरोबर. इथून इलेक्ट्रॉन काढायला जास्त एनर्जी लागेल ऍज कम्पेअर टू दिस. तर एक्स इज ग्रेटर दॅन वाय. वाय इज ग्रेटर दॅन एक्स नाही येणार. हा फुल्ली फिल्ड आहे. फुल्ली फिल्ड असल्यामुळे त्यातनं एनर्जी बाहेर काढायला जास्त एनर्जी लागेल, इलेक्ट्रॉन बाहेर काढायला जास्त एनर्जी लागेल. आधी इथे 2p5 वरनं 2p4 पर्यंत जायला कमी एनर्जी लागेल ना, कारण ते फुल्ली फिल्ड नाहीये. आपली हेलियम हेलियम टू हेलियम प्लस जायला आणि हेलियम प्लस टू हेलियम 2 प्लस जायला, इथून इथपर्यंत जायला ही जर एक्स असेल आणि ही वाय असेल तर एक्स इज ग्रेटर दॅन वाय. याचा डाटा दिला होता ना मी हेलियमच्या बाबतीतला, क्वेश्चन सॉल्व्ह केला होता त्यावेळेस ऍटॉमिक स्ट्रक्चर मधला. याचा डेटा दिला होता ना मी. इथून इथपर्यंत जायला एवढं हे लागतं, इथून इथपर्यंत जायला याचा मी डेटा दिला होता ना. डेटा दिलेला ना, बरोबर की नाही? याचा काहीतरी मी डेटा दिला असेल त्यावेळेस. एक्सपेरिमेंटल मी असं सांगितलं होतं की एक्सपेरिमेंटल डेटा असतो, असं असतं तसं असतं. बरोबर.
मग या केसमध्ये एक्स इज ग्रेटर दॅन वाय येईल. ठीक आहे, झालं, समजलं सगळ्यांना? बस खाली. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. P4 P6 पासून P5 गेलो आणि P5 पासून P4 गेलो. इथं X लागली, इथे Y लागली. इथे X इलेक्ट्रॉन व्होल्ट, इथे Y इलेक्ट्रॉन व्होल्ट. सांगा काय होईल इथं? हा, X इज ग्रेटर दॅन Y. काय येईल आन्सर? X इज ग्रेटर दॅन Y. हा, X इज ग्रेटर दॅन Y. काय रिझन काय सांगा बरं? हा, रिझन काय? हा, फुल्ली फिल्ड आहे, इकडे तसं नाहीये. हा, मी आधीच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं? फुल्ली फिल्ड असल्यामुळे का? हा, आधीच्या क्वेश्चन मी तसं सांगितलं होतं, फुल्ली फिल्ड असल्यामुळे. ठीक आहे, याचं जे आन्सर आहे ते Y इज ग्रेटर दॅन X आहे. Y इज ग्रेटर दॅन X आहे. याचा आन्सर फुल्ली फिल्ड असल्यामुळे नाही होणार. याचा आन्सर जे होईल ना ते होईल नोबेल गॅस असल्यामुळे होईल. ठीक आहे, नोबेल गॅस असल्यामुळं इथं Y इज ग्रेटर दॅन X असे येईल. एक मिनिट मला एक मिनिट मला पाहू द्या, एक मिनिट. P6 P5 P4. हे राहू द्या, मी तुम्हाला पाहून सांगतो. याचा आन्सर नका लिहू. हा क्वेश्चन मी तुम्हाला नंतर सांगेल नेक्स्ट लेक्चरला. याचा आन्सर एक्झॅक्टली काय तर. ठीक आहे, क्वेश्चन लिहून ठेवा, याचं मी तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. हा, झालं नाही? एक क्वेश्चन लिहून जा. कधी कोणाचं लेक्चर आहे? किती वाजता आहे? तुम्ही 10 मिनिटं उशिरा असाल तर 10 मिनिटं मी उशिरा सोडतो ना.
क्वेश्चन लिहा एक, चला एक क्वेश्चन लिहा, लास्ट क्वेश्चन लिहा, चला. एम मायनस पासन एम पर्यंत जायला एक्स इलेक्ट्रॉन वोल्ट लागतो. एम प्लस पासून एम टू प्लस जायला वाय इलेक्ट्रॉन वोल्ट लागतो. एम टू पासून एम 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 पासून एम टू प्लस पर्यंत, एम पासून एम प्लस पर्यंत जायला झेड इलेक्ट्रॉन वोल्ट लागेल. ठीक आहे. आणि एम टू प्लस पासून एम थ्री प्लस पर्यंत जायला वाय इलेक्ट्रॉन वोल्ट लागेल. सांगा एक्स वाय कोण ग्रेटर असेल, एक्स वाय एक्स डब्ल्यू एक्स वाय झेड पैकी कोण ग्रेटर असेल? हा डब्ल्यू का? डब्ल्यू हा इथं हा डब्ल्यू आहे, हा 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 डब्ल्यू आहे हा. सांगा अरमान, सांग ना, आता सांगत होतास ना तू. सांग सांग सांग, ट्राय कर, चल ट्राय तर कर ना. मला सांगा एम मायनस पासून एम पर्यंत जायला किती एनर्जी आहे? एक्स एम पासून एम प्लस पर्यंत जायला किती एनर्जी आहे? एम पासून एक्स एम प्लस झेड, बरोबर. इथून एम टू प्लस पर्यंत जायला किती एनर्जी लागली? वाय. आणि इथून एम थ्री प्लस पर्यंत जायला किती एनर्जी लागली? डब्ल्यू. मग कोण कोण सगळ्यात ग्रेटर असेल? डब्ल्यू, वाय, झेड आणि एक्स. कळलं? दिस इज आन्सर. आज माझं परत लेक्चर आहे. कधी आहे? 1:15 वाजता. जावा आता, जावा, जा ना फास्ट.